हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माय, हिज, हर, युअर, देर, अवर, इट्स यांचा वापर बघणार आहोत. हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्स आहेत. यांचा वापर नेहमी नामापूर्वी केला जातो. तसेच अधिकार व मालकी दाखवण्यासाठी होतो. आता आपण यांची सेंटेन्सेस बघूया. माय म्हणजे माझा, माझी, माझे. माझे नाव रोहन आहे. माय नेम इज रोहन. ती माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर. ते माझे पुस्तक आहे. दॅट इज माय बुक. युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, तुमची, तुमचे. तुझे नाव रोहन आहे का? इज युअर नेम रोहन? हा तुझा पेन आहे. दिस इज युअर पेन. ही तुझी सीट आहे. दिस इज युअर सीट. तुमचे घर प्रशस्त आहे. युअर हाऊस इज स्पेसियस. ती तुमची झाडे नाहीत. दोज आर नॉट युअर ट्रीज. तुमचा कुत्रा हुशार आहे. युअर डॉग इज क्लेवर. पुढे बघूया. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. तिचे नाव राधा आहे. हर नेम इज राधा. तिचा भाऊ वकील आहे. हर ब्रदर इज अ लॉयर. ही तिची पर्स आहे. इट इज हर पर्स. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. ही त्याची सायकल आहे. दिस इज हिज सायकल. राहुल त्याचा चुलत भाऊ आहे. राहुल इज हिज कझिन. त्याचे वडील शेतकरी आहे. हिज फादर इज अ फार्मर. पुढे बघूया. अवर म्हणजे आमचा, आमची, आमचे किंवा आपला, आपली, आपले. हे आमचे शेत आहे. दिस इज अवर फार्म. राम आमचा मित्र आहे. राम इज अवर फ्रेंड. आम्ही आमची कार विकली. वी सोल्ड अवर कार. पुढे बघूया अजून. ही आपली शाळा आहे. दिस इज अवर स्कूल. हे आपले वर्गमित्र आहेत. दीज आर अवर क्लासमेट्स. भारत आपला देश आहे. इंडिया इज अवर कंट्री. पुढे बघूया. देर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. त्यांचे घर पोस्ट ऑफिस जवळ आहे. देअर हाऊस इज नियर द पोस्ट ऑफिस. आम्ही त्यांचे निमंत्रण स्वीकारले. वी ॲक्सेप्टेड देअर इन्व्हिटेशन. तो त्यांचा नोकर आहे. ही इज देअर सर्वंट. इट्स त्याचा, त्याची, त्याचे किंवा तिचा, तिची, तिचे. इटचा वापर एखाद्या प्राण्यासोबत किंवा निर्जीव वस्तूसोबत केला जातो. ते आपण त्याची उदाहरणं बघूया. तो पोपट आहे. इट इज अ पॅरट. त्याची चोच लाल आहे. इट्स बीक इज रेड. पुढील वाक्य बघूया. ते खूप मोठे झाड आहे. दॅट इज बिग ट्री. त्या त्याच्या फांद्या आहेत. दोज आर इट्स ब्रांचेस. तसेच आता आपण माइन, हिज, हर्स, युअर्स, देअर्स, अवर्स यांचा वापर बघणार आहोत. यांचा वापर क्रियापदानंतर केला जातो. यांचा वापर नामासोबत होत नाही. उदाहरण बघूया. माय म्हणजे माझा, माझी, माझे. ही माझी बॅग आहे. दिस इज माय बॅग. बॅग हे नाऊन आहे. ही बॅग माझी आहे. दिस बॅग इज माइन. ही तुमची बॅग आहे का? इज दिस युअर बॅग? यस, दिस इज माय बॅग.
असं उत्तर देऊ शकतो किंवा यस दिस इज माइन. दुसऱ्या वाक्यामध्ये बॅग रिपीट आपण म्हटले नाही. पुढे बघूया. अवर्स म्हणजे आमचा, आमची, आमचे. ही आमची कार आहे. दिस इज अवर कार. ही कार आमची आहे. दिस कार इज अवर्स. त्याचा अर्थ आपल्याला समजायचा आहे. युअर्स म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. ही तुझी पेन्सिल आहे. दिस इज युअर पेन्सिल. ही पेन्सिल तुझी आहे. दिस पेन्सिल इज युअर्स. हर्स म्हणजे तिचा, तिची, तिचे. ही तिची पर्स आहे. दिस इज हर पर्स. ही पर्स तिची आहे. दिस पर्स इज हर्स. हीच, त्याचा, त्याची, त्याचे. हा त्याचा पेन आहे. दिस इज हिज पेन. हा पेन त्याचा आहे. दिस पेन इज हिज. इथं दोघी ठिकाणी हिजचा वापर होतो. पुढे बघूया. देर्स म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. ते त्यांचे घर आहे. दॅट इज देअर हाऊस. ते घर त्यांचे आहे. दॅट हाऊस इज देअर्स. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.